एका घनदाट जंगलाच्या काठावर एक भला मोठा पिंपळाचा वृक्ष होता. त्या झाडावर कबुतरांचा एक मोठा थवा आनंदाने राहत होता. या थव्याचा राजा होता एक म्हातारा, शांत आणि खूप अनुभवी कबूतर. सर्व कबुतरे त्याचा खूप आदर करत. एके दिवशी अन्नाच्या शोधात उडताना कबुतरांना जमिनीवर भरपूर तांदळाचे दाणे दिसले. इतके दाणे पाहून सर्व कबुतरे आनंदी झाली आणि खाली उतरून दाणे टिपू लागली. पण मित्रांनो, हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता. क्षणातच लपून बसलेल्या शिकाऱ्याने वरून मोठे जाळे टाकले. सर्व कबुतरे जाळ्यात अडकली. कोणी घाबरून ओरडू लागली, कोणी पंख फडफडू लागली, तर कोणी स्वतः सुटण्याचा प्रयत्न करू लागली. आणि शिकारी हे पाहून आनंदाने धावत येऊ लागला. तेवढ्यात म्हातारा राजा शांत पण ठाम आवाजात म्हणाला, "माझ्या मित्रांनो, घाबरू नका. आपण वेगवेगळे प्रयत्न केल्यास सुटणार नाही, पण जर आपण सर्वांनी एकत्र ताकद लावली तर आपण हे जाळे घेऊन उडू शकतो." सर्व कबुतरांना आशा वाटली. राजा म्हणाला, "तयार रहा. 1, 2, 3." आणि सर्व कबुतरांनी एकाच वेळी पूर्ण ताकदीने पंख पसरले. मित्रांनो, क्षणातच चमत्कार घडला. सर्व कबुतरे जाळ्यासकट आकाशात उडाली. शिकाऱ्याला जबरदस्त धक्का बसला. तो धावत राहिला, पण कबुतरे खूप दूर निघून गेली होती. थोड्या वेळाने राजाच्या एका उंदीर मित्राने आपल्या अणकुचीदार दातांनी जाळे कुरतडले आणि सर्व कबुतरे पूर्णपणे मुक्त झाली. शिकवण: एकजुटीत मोठी शक्ती असते.